श्री योगेश भांडागळे यांना विनंती करतो की त्यांनी संगमेश्वरी या आपल्या बोलीबद्दल आपले विचार व्यक्त करावे. फक्त सगळ्या वक्त्यांना माझी विनंती आहे, मला वाटतं 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्वांनी आपलं आवडतं गावं, कारण त्या मंडळीनो, काय हो कॉमात गेलो का काय? भावना जो जागे राम राम. तर आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष बापट साहेब, हे सगळे व्यासपीठावर जमलेले वेगवेगळ्या भाषेत बोलणारे मान्यवर आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक मित्रांनो, आमची भाषा, आमची बोली ह्याच्यावर आज हा परिसंवाद होत आहे. आणि मी आज इथं तुमच्या समोर संगमेश्वरी बोलीवर बोलायला उभा आहे. आता तुम्हाला सांगतो, आमच्या संगमेश्वरी बोलीचं सगळं येतलं आहे. आता ह्या भाषेचा उगम कसा झाला तसं शोधायचा म्हणजे माप त्याला कष्ट पडतील. ऋषीचं कुल शोधायचं नाही आणि भाषेचं मूल शोधायचं नाही असं म्हणतात, तसं आमच्या संगमेश्वरी बोलीचं आहे. आमच्याकडे मार्लेश्वराचं देऊळ आहे. माझ्या आजापांजाला मी विचारलं, भावा हे मार्लेश्वराचं देऊळ आहे केव्हापासनं? हा भुयेत हा मार्लेश्वर आला कधीपासनं? तर आजाबाजा म्हणतो तसं मला माहीत नाही, माझ्या आजापांजापासनं चालू आहे. तसं जर मी विचारलं, भावा हे संगमेश्वरी बोली आमची आहे, ती सो केव्हापासनं चालू झालेली आहे? आजा माझा म्हणतो मला ठावं नाही, माझ्या असं आजापासनं पंजापासनं चालू आहे. तसं जो आमच्या ह्या संगमेश्वरी बोलीचा आहे, त्याचा उगम कुठला झाला, कसा झाला, जो काय आम्हाला ठावा नाही, पण आम्ही ते बोलतो, संगमेश्वरी बोली बोलतो आणि ते लोकांना आवडतं सगळी भाषा. तर तुम्हाला काय सांगतोय मी, आमची भाषा आहे ना, त्या भाषेत वेगवेगळे शब्द येतात, वेगवेगळी वाक्य येतात, वाजवाय शिव्या पण येतात. आमच्या भाषेचं वेगळे पण काय माहिती आहे काय, आम्ही एखाद्याचं कौतुक करायचं असेल ना, पोट फुटच तो करतात, मागं काही ठेवीत नाही. म्हणजे तुम्ही होय का परवापासून होय दिंडी काढली का नाही संमेलनाची, तर एखाद्याला विचारलं ना आमच्याकडल्याला, भाऊ होय संमेलन कसं झालं, तर तुम्हाला पटकन सांगेल, अकरी झो मारणाच्या बाहेर व्यापाट. काय सांगेल? अकरी झो मारणाच्या बाहेर व्यापाट. तुमचं कसं असतं सगळं, भाऊ होय संमेलन कसं झालं, तर त्या म्हणेल चांगलं झालं, एखादा नाहीच म्हणेल, एखादा झॅक म्हणेल. आमच्याकडे तसं काय नाही, आमच्याकडे जो शब्दांची कमी नाही, तसं लगेच म्हणतं अकरी झो मारणाच्या बाहेर व्यापाट. म्हणजे आपण काय तर समजून जायचं. आता मी झो हा म्हटला का नाही, तर आमच्या प्रत्येक शब्दात येतो झो. आता झो आहे ना, तर काय आहे माहिती आहे काय, तर आमच्या संगमेश्वरी बोलीचं क्रियापद आहे. क्रियापद आहे. क्रियापदाचं काम काय, तर शब्दावर जोर द्यायचं. काय करायचं? शब्दावर जोर द्यायचा. आणि आमचं हे झो आहे ना, तर क्रियापदाचं काम करतं. आता वया तुमच्या इंग्रजीत एखाद्याला विचारलं का नाही, तर तो मुलगा आहे हे इंग्रजीत म्हणतात का कसा म्हणेल, फिश इज अ बॉय. मराठीत कसं होतं, तो मुलगा आहे. पण हे सगळं फुलफुलीत आमच्याकडं, फुलफुलीत. आमच्याकडल्या खायल्या पण जो माणसाला विचारा, तसं तुम्हाला लगेच सांगेल, हाच तासो आरेकर, हाच तासो खातू, हाच तासो गंगाराम, हाच तासो शिवराम. म्हणून आमच्या वाक्यात आम्ही झो वापरतो. मग म्हणजे कसं शब्दाला ना जोर येतो झो वापरल्यावर. तर तुम्हाला सांगतो, आमची भाषा तुम्हाला वाय शिवराल वाटेल, गावराम वाटेल, त्याच्या शिव्या पण आहेत. आम्ही एखाद्याला सहज अगदी विचारेल ना, मेलास कुठं गेला होतास असं म्हणतो, मेलास बिलास आम्ही सहज म्हणतो. आणि रांड्याच्या वसाड्या बिमोड्या हे सगळं नाही, तर हसण्यासारखं काय नाही. आमची भाषा म्हणजे ते आमचं ते सगळे शब्द आहेत. आणि ते जरी तुम्हाला जरी त्या शिव्या वाटत असले ना, तरी त्या सगळे आम्ही प्रेमान बोलतो. प्रेमान बोलतो म्हणजे वही पोरं दारात खेळत असली ना, तर आमच्याकडचे एखादं म्हातारा माणूस काय म्हणेल, अरे रांड्याच्या ना हिथं कुठं खेळता, बी मोडलं तुमच्या का, बाहेर मलकांड्यात जाऊन तिकडे काय टाकू खावा. मग आमचं सगळं कसं असतं माहिती काय, एकदम डायरेक्ट असतं, डायरेक्ट. हां, तर तुम्हाला सांगतो, हे आमच्या अशा सगळ्या शिव्या असल्या हां, तरी ती आमची संस्कृती आहे. आमची बोलीभाषा म्हणजे आमची संस्कृती आहे. आमचं तुम्ही नमान बघा, तुम्ही जाकडी बघा, त्याच्यात तुम्हाला ही संगमेश्वरी बोली दिसत. आणि आमचा किसना आहे ना, त्या पण सुद्धा मानल्या शिव्या घेतं. बी मोडले जो सुद्धा मानतं, त्यांना सांगितलं होतं गवलनी अडवायला, त्यानं जो अडवला नाही, वाटवलं लागलं त्याचं, तर आमचा देव पण शिव्या देतं आमच्या नामानात. होय. आणि तुम्ही जाकडीतली आमची गाणी विणी बघत देऊ का नाही, तर त्याच्यात तुम्हाला सगळं संगमेश्वरी बोलीतच दिसल. आता वय तर गाणं आहे, तर गाणं धावरे गाणं पावरे, तर खायला आहे ठावाय आमची कडलं, त्याचा शोध आम्हीच लावलेला. मग आता बघ कसं आहे तर बघा गाणं, गाणं धावरे गाणं पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे,
तू दर्शनामाला दावरे, तू दर्शनामाला दावरे, तुझ्या प्रेमाचं किती गुण गावरे, तू दर्शनामाला दावरे, अशी वादलात सापडली नावरे, दूर किनारी हाय माझा गावरे, तुझ्या प्रेमाचं किती गुण गावरे, तू दर्शनामाला दावरे. हे असं सगळं आमच्या भाषेचं आहे. तुम्ही नमान दाकडी सगळं बघितलं ना, तुम्हाला त्याच्यात ही आमचीच भाषा दिसणार आणि आमच्या भाषेचा एक वेगळा गुण आहे. तर तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारला का नाही, तर त्याचं उत्तर आहे ना त्या प्रश्नातच येतं, प्रश्नातच. म्हणजे तुम्ही एखाद्याला विचारला, भाव होय शिवरामा, वही वही घातलीस काय रे, घातली हे जाऊन बघ, तर असंच सांगते तुम्हाला, तर सरळ उत्तर देणारच नाही. अरे होय शिवरामा, पण जो पांगिऱ्याची घातलीस का करंदीची घातलीस, तर अंड्याच्यानं काय जो करंदी ठेवले होय तुम्ही, म्हणजे आपण समजायचं याने पांगिऱ्याची वय घातला नाही. बरं शिवरामा तसं नवं, वही शिव वही वही मोडला कुणी, तर अंड्याच्यानं मोडला नसेल तर सांगील. म्हणजे तुम्ही त्याला काय पण विचारलं ना, त्या प्रश्नाचंच उत्तर देईल. तुम्हाला तर सोयचं कधी सांगणारच नाही. काय समजलं, मगाचपासून मी तुम्हाला विचारतोय ना काय समजलं, तर तसंच आमच्या भाषेत आहे. आम्ही सगळं प्रश्नातच विचारतो. आणि तुम्हाला सांगतो, होय आमची जी संगमेश्वरी बोली आहे का नाही, तर वया वैभव मांगले ठावा आहे ना, तर परभाकर मोरे, तर त्यांनी टी व्हीवर नेला नाही, तेव्हा जो लोकांना कळली ती. आणि वया पटवर्धन मॅडम त्यांनी पण त्या सुपर वुमनमध्ये पण तिकडं ETVवर न्यायला होती ती. मग तेव्हापासून जो लोकांना ती कळायला लागली. आणि आमचा तात्या गावकर आहे ना, सुनील बेंडकले, त्यानं जो आता लोकनाट्य काढला नाही, कोकणचा साथ संगमेश्वरी बात, तर जो सगळा संगमेश्वरी बोलीतच आहे. मग ते आमच्याकडले वय गिरीश बोंद्रे आहेत ना देवघरातलं, त्यांनी त्याचा तर शोध लावला नाही. शोध लावला नाही म्हणजे काय, तर त्याच्यावर लिहायला लागले त्या भाषेवर. आणि मग तर त्यांचा भाव आहेत ना आनंद बोंद्रे, तर सगळीकडे मग कार्यक्रम करायला लागले. तेव्हा जो ही आमची भाषा संगमेश्वरी बोली लोकांना जो कळायला लागलेली आहे, असं झालं माहिती आहे तुम्हाला. तर आपल्या भाषेचं कसं आहे, ते जो टी व्हीवर जायत नाही ना, तर मगाशी काय तर म्हटलं आहे ना त्यांनी जाऊन दे ना व काय, तर टी व्हीवर आल्याशिवाय लोकांना जो ती कळत नाही. आता टी व्हीवर आले की लोकांना आवडतं ती, असं त्या भाषेचं आहे. तर तुम्हाला सांगतो, हे सगळं म्हणतायत ना भाषेचं संवर्धन करायला हवं, टिकवायला हवं, हे सगळं बरोबर आहे हो. पण हे जो भाषा टिकवायची कशी, संवर्धन करायची कशी, हा ह्याच्यावर काय बोलण्या एवढा मी काय मोठा माणूस नाही आहे. आहे तर आपलं खरं आहे. पण तुम्हाला सांगतो, जे हे काय भाषा टिकवायची असेल ना, संवर्धन करायची असेल ना, आपल्यालाच आपल्या भाषेत बोलायला लाज वाटते. ही भाषा टिकवायची असेल, संवर्धन करायची असेल, तर आपल्यालाच आपल्या बोली भाषेत बोलायला हवं, तर ती भाषा टिकल ना. आम्ही जो आमची बोली भाषा बोलायला जो लाजताव, आम्हाला ती आमची भाषा गावठी वाटतं. पण तुम्ही ती बोली भाषा आपली आपापसात बोलायला हवी. दोन मालवणाची माणसं जो ट्रेनमध्ये भेटली, तर जो ते ये सुनो आणि हिंदीत ऐसा करेंगे वैसा करेंगे, अरे मेल्याने तुम्ही मालवण यावं ना, मग बोला ना त्याच्यात. हा संगमी शहरातलं पण तसंच. संगमी शहरातला एकुदा आला की त्या जो संगमेश्वरीत बोलेल का नाही, तर जो शुद्ध मराठीत बोलायला जातो. अरे भीमवड्याने तुमची भाषा टिकवली तर संस्कृती टिकल ना, तुमची वसाडी आली ती तुमचीवर. तुमच्या पोराटोरांना ही जो शिकवायला नको पुढं, तर ती पुढं जाईल ना. मग म्हणून मला वाटतं भाषा जर टिकवायची असेल का नाही, तर आपणच ते आपल्या बोलीभाषेत बोलायला हवं, तर ती टिकल. बरोबर आहे का नाही. मग आता ही भाषा जर टिकवायची असेल का नाही, तर आमच्या संगमेश्वरी बोलीत गारण घालायला लागल का नाही. हा मी मोहरम म्हणतो, तुम्ही मागणं बघतो होय महाराज म्हणायचं. काय म्हणायचं, होय महाराज म्हणायचं. हा बाजा महाराजा, अरे काय झोप आरटलो काय रे, बाजा महाराजा. तर तेव्हा काय गुहागरात काय विभागीय साहित्य संमेलन होताय, तर तेव्हा काय सगळीकडे लोक इथं आलेला आहे, तर इथं तेव्हा कोण रुसलीला फुगलीला असल, तर तेव्हा त्याचा रुसवा फुगा दूर कर. आणि मागल्या वर्षाला त्याला मोठ्या जोमान इथं येऊ दे. आणि या तेव्हा संमेलनात कोण आडवा येईल, तर तेव्हा त्याच्या तांगड्या त्याच्या गळ्यात आणि त्याचे दात त्याच्या घशात घाल. आणि त्याला ते त्याची काय अड असेल ती बाजूला कर. आणि हे काय संमेलन चाललेलं आहे, तर तेव्हा काय चांगलं पार पडू दे. आणि ह्या जेव्हा काय गुहागरातल्या सगळ्या मंडळींनी हा सगळा काय घाट घातलेला आहे, हे सगळं संमेलन तिने काय चांगलं केलेलं आहे, तर देवा त्यांना चांगली बुद्धी दे. आणि त्यांच्या गुरा ढोरात मुला माणसात धंद्यावर तिथपासून मुंबईपर्यंत दाखवाली धर आणि सांभाळ कर रे महाराजा. धन्यवाद.